नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत तांदूळाचे घावन किंवा नीर डोसा. तांदूळाचा नीर डोसा किंवा तांदूळाचं घावन करण्याकरता आपण हा तांदूळ घेतलेला आहे. हा घरामध्ये आपण रेग्युलर भाताकरता जो वापरतो तोच हा तांदूळ आहे. आणि हा सुमारे आमटीच्या ज्या वाट्या असतात त्या 2.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुवून त्याला 5 तास भिजत घालणार आहोत. हा तांदूळ आपण 6 तास भिजवलेला आहे. यामध्ये ही जी थोडी मेथी घातलेली आहे 4 दाणे, तेही रात्रभर तांदूळाबरोबर भिजलेले आहे. तर हा तांदूळ बघू शकता. हा आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. आणि हे 1 वाटी खवलेला नारळ आपण त्याच्यात घालतो. हे आपण मिक्सरवर अशा पद्धतीने पीठ दळून घेतलं आहे. हे बघू शकता. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. एका भांड्यात आपण काढतो वाटलेलं पीठ. तर ह्याच्यात पाणी घालायचं आहे. जेवढं पीठ आहे तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो. ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. तर हे एक 5 मिनटं पीठ ठेवून मग आपण ह्याचे डोसे काढायचे. हा नीर डोसा किंवा ज्याला आपण तांदूळाचं घावन म्हणतो
आपला तयार झाला आहे आणि तब्येतीसाठी पचायला अतिशय हलका असा हा नीर डोसा आपण चटणीबरोबर खाऊ शकतो, कुठल्या भाजीबरोबर खाऊ शकतो किंवा नाश्त्याला खाऊ शकतो. जेवणात पोळीऐवजी ऑप्शन म्हणूनही ह्याच्याकडे बघू शकतो. असा हा हलका आणि उपयुक्त नीर डोसा आपला तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.